जागते रहो। पर्सनल लोन देणाऱ्या कंपनीने कार्तिकच्या बहिणीला फोन केला तो दिवस त्याच्या अद्यापही लक्षात आहे। कार्तिकला अचानक पैशांची गरज पडल्यानंतर त्याला एका डिजिटल लोन ॲपची माहिती मिळाली। या डिजिटल ॲपवर कोणत्याही कागदपत्राशिवाय कर्ज देण्यात येत होतं। मात्र डिजिटल ॲपवरील पर्सनल लोन कार्तिकच्या गळ्यातील फास्ट ठरलंय। पैशांच्या अडचणींमुळे कार्तिकने कर्जाचे 2 हप्ते भरले नाहीयेत। हप्ता चुकवल्यानंतर कर्ज देणारे ॲपकडून दररोज डझनभर फोन येऊ लागले। फोनवरून धमक्या देण्यात येत होत्या। मात्र कर्जाच्या परतफेडीसाठी त्याच्या लहान बहिणीला कॉल केल्यानंतर मात्र डोक्यावरून पाणी गेलं। कार्तिकने लगेच त्याच्या मित्राकडून उधारीने पैसे घेतले आणि कर्जाची परतफेड करून टाकली आणि वसुलीपासून सुटका मिळवली। कार्तिक भाग्यवान होता म्हणून तो या कर्जाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडला। मात्र अनेक लोक या ॲप्सच्या कर्जाच्या जाळ्यात सापडतात आणि कर्जाच्या वसुलीच्या दबावाखाली नको ते कृत्य करतात। भारतात कर्ज देणाऱ्या अनधिकृत ॲप्सची संख्या अतिशय वेगाने वाढते। या ॲप्समुळे सायबर फसवणुकीच्या प्रकारातही वाढ होते। अनधिकृत ॲप्स सायबर गुन्हेगारांना तुमची वैयक्तिक माहिती सुद्धा विकत आहेत। सायबर फसवणुकीत बळी ठरलेल्या लोकांना क्षणार्धात त्यांच्या कष्टाचा पैसा गमवावा लागतो। कर्ज देणारे ॲप्स खोटे दावे आणि आश्वासनं देऊन लोकांना जाळ्यात ओढतात। त्यानंतर कर्जावर खूप मोठा व्याजदर आकारला जातो। कर्ज देताना लोकांच्या फोनच्या फोटो गॅलरी, फोन नंबरचा ॲक्सेस घेतला जातो। वेळेत हप्ता नाही भरला तर मेसेज, फोन आणि ईमेलवरून धमकी दिली जाते। बऱ्याचदा कर्जदारांच्या फोटोला एडिट करून तसेच कर्जदाराच्या मित्र आणि नातेवाईकांना ते फोटो शेअर करण्याची धमकी दिली जाते। अशा प्रकारे कर्जदाराला सतावलं जातं। सायबर फसवणुकीवर अंकुश ठेवण्यासाठी RBI सतत प्रयत्न करते। मात्र अद्याप तरी त्यांना या प्रयत्नांमध्ये फारसे यश मिळालं नाहीये। अशा प्रकारचे कर्ज देणाऱ्या ॲपची यादी RBIने प्रसिद्ध केली आहे। गुगल प्ले स्टोअरमधून असे ॲप काढून टाकण्यात आलेत। एखाद्या ॲपवर बंदी टाकल्यानंतर अशा प्रकारचे अनेक ॲप कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे पुन्हा उगवतात। त्यामुळेच RBIने आता डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी म्हणजे डिजिटा गठन करण्याचा निर्णय घेतला आहे। डिजिटा मार्फत कर्ज देणाऱ्या ॲप्सचं व्हेरिफिकेशन करण्यात येईल। तसेच व्हेरीफाईड ॲप्सची यादी प्रसिद्ध केली जाईल। डिजिटाचं चिन्ह नसलेलं ॲप अनधिकृत असेल। यामुळे ऑनलाईन फसवणुकीला बऱ्यापैकी आळा बसेल। डिजिटा या कर्ज देणाऱ्या ॲप्सची चौकशी देखील करणार आहे। RBIच्या या प्रयत्नांमुळे डिजिटल क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढणार आहे। तसेच ऑनलाईन पेमेंटची सुरक्षितताही वाढेल। डिजिटामुळे सायबर फसवणूक तसेच कर्ज देणाऱ्या बनावट ॲप्सचा सुळसुळाट कमी होऊ शकतो। सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत। मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या। प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे।